बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. हे मी असं का म्हणतीये ते पुढे सांगेनच, पण त्याआधी स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर सकाळची सुरुवात या अशा पावसाने झाली होती. पाऊस मात्र खूप पडत होता त्या दिवशी आणि हा व्लॉग आहे संकष्टीच्या दिवसाचा. आज उपवास नाही पण थोडीफार स्वच्छता करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याचबरोबरचा हा जो संकल्प आहे तो म्हणजे आजचा हा व्हिडिओ व्लॉग स्वरूपात तुमच्याबरोबर शूट करून शेअर करण्याचा आहे. काही मनातले विचार आहेत ते शूट करण्याचं आहे. तर तुम्ही ह्या व्लॉगला असंच सपोर्ट करा, प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सकाळची सुरुवात चहाने झाली होती. चहा प्यायल्याशिवाय कुणाकुणाचा दिवस चालू होत नाही. माझा तर नाहीच होत, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं पण असंच असेल ना. तर चहा वगैरे चहा पिऊन घेतला. छान असे पेरू पण खाल्ले होते. त्याच्यानंतर पेरूचे फळ खाल्लं होतं, पप्पांनी पेरू कापून दिले होते. आणि मग त्याच्यानंतर ना आज थोडीफार हॉलची स्वच्छता करायची असं मी ठरवलं होतं. असा काहीसा पसारा होता आणि खास करून ही खिडकी मला पुसून घ्यायची होती. कारण या खिडकीमध्ये त्या साईडला पक्षी बसून बसून त्यांना खायला घातलं जायचं आणि पावसाच्या पंखांचं पाणी ते लागायचं त्यांचं आणि त्याच्यामुळे खिडकी जरा घाण झाली होती. म्हटलं खिडकी दिसताना ती चांगली पण दिसत नव्हती, तर थोडीशी आपण त्याला अगदी डीप क्लिनिंग नाही पण थोडंसं पुसून घेऊया. डीप क्लिनिंगनंतर एक कधीतरी खास पूर्ण घराचं करीन तेव्हा मी करून घेईन. आणि इकडे वीरा माझं बघून ना एक फडकं घेऊन आली होती आणि तिने पण ती गाडी पुसायला सुरुवात केली होती. लहान मुलं आपलं निरीक्षण करून सगळं करत असतात असं मला जे काही वाटतं. तर ते असं आहे, कारण तिचं सगळं आवरलं होतं, बाकीचं अंघोळ वगैरे झाली होती, पण तिला ना स्वच्छता करायची दांडगी हौस आली होती. आणि ती म्हणते कशी, साफसफाया करते मी, साफसफाई म्हणत नाही, साफसफाया करते असं तिचं चालू होतं. इकडे पण धूळ साचली होती आणि टी व्ही युनिटच्या इथे वीराने ना खडूनं लिहून ठेवलं होतं. तर ते पण पुसून घेऊया म्हटलं आणि अशा पद्धतीनं काम चालू केलं होतं. बऱ्यापैकी पुसून घेतलं होतं आणि मग वीरांना इथे क्ले घेऊन बसली होती आणि तिने क्लेचं फूल केलं होतं तयार. तिला एका जागी बसवलं होतं कारण मला फरशी पुसायची होती, नाहीतर ती पाण्यात न पडू शकणार होती. जास्त पाणी पाणी होत नाही कारण हा मॉप वापरतो त्याच्यामुळे, पण जरासं राहिलं तरी ते पडायला होतं. पण तेवढ्यात आमची दुर्वाताई पण आली होती, कारण तिला फ्रेंडशिप बँड बांधायचा होता विराला. विरासाठी हे नवीनच होतं, तिला आधी समजत नव्हतं की हे काय चाललंय ते. पण नंतर तिला मी सांगितलं की ह्याला फ्रेंडशिप बँड असं म्हणतात. आणि उपास आहे म्हटल्यावर बटाट्याचे चिप्स आणि साबुदाण्याचे पापड जे काही घरात केलेले होते ते नाही तळले तर तो उपास लागतं की लागत नाही ना. त्याचप्रमाणे माझं झालं होतं, तरी ते चिप्स वगैरे तळून घेतले आणि मग सुरुवात केला खिचडी करायला. तुपातली खिचडी छान मला आवडते. तुम्ही उपवासाच्या दिवशी काय काय खाता? हा एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात तसा प्रकार होतो. कारण एकदम खा होते की आपल्याला चिप्स मिळतात, परत फळं खातो, राजगिऱ्याचा लाडू खातो, असं काय काय होतं. तसं तुमचं होतं का? कारण मी तरी सध्या कंट्रोल करते की जास्त लाडू वगैरे खायचा नाही, फक्त खिचडी खाऊनच उपास करायचा असं सध्या ठरलेलं आहे. तर खिचडी खाल्ली, छान असं दही घेतलं होतं आणि मग रात्रीच एकदम व्लॉग करायला सुरुवात केली संध्याकाळी. एकीकडे वरण भात भाजी करून घेतली होती, वरण झालं होतं आणि एकीकडे सारण भाजायला ठेवलं होतं. मल्टीटास्किंग हा आपल्या बायकांचा खरंच खूप मोठा गुण आहे ना. एका वेळी कितीतरी कामं चालू असतात आणि त्याचबरोबर डोक्यात तेवढे विचारसुद्धा फिरत असतात आपल्या. या विचारावरून तुमच्याशी बोलायचं आठवलं ते म्हणजे आपण स्वच्छता जेव्हा घरातली करतो त्यावेळेला एक प्रकारे आपण आपलं म्हणजे मनातली निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा दूर करायचा प्रयत्न करत असतो ना. म्हणजे घर आपण रोज स्वच्छच करतो, पण मनातली नाराजी, राग, नकारात्मक विचार हे पण वेळेवर दूर करणं हे तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि माझा जो काही मी परवाचा व्हिडिओ केला होता, जो मी तुमच्याकडे मदत मागितली होती, तो व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितलात, त्याच्यावर कमेंट केल्यात, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. कारण हे असंच सपोर्ट मिळणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तो सपोर्ट तुम्ही मला देताय. इथून पुढे पण तो सपोर्ट तुम्ही द्याल अशी अपेक्षा करते आणि इथून पुढचे व्लॉगसुद्धा असेच छान छान काहीतरी मी घेऊन येईन तुमच्यापुढे. तर त्यासाठी खरंच त्या व्लॉगला कमेंट्स केल्यात त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहे मी तुमची. मला असं वाटत होतं की तो व्लॉग आपण डिलीट करूया, तो व्हिडिओ आपण डिलीट करूया, कारण नाही आपण काहीतरीच बोलून गेलो त्याच्यामध्ये. पण कधीतरी मनातलं सगळं तुमच्याबरोबर शेअर करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचं यावर मत काय आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
संकष्टी म्हटलं की मोदक ठरलेलेच आहेत आणि यावेळेला विक्रांतने हळदीची पानं आणून दिली होती. तर ती पानं छान धुवून पुसून घेतली, स्टीमरमध्ये हळदीची पानं लावून घेतली आणि मग इथे मोदक करायला पीठ मळायला बसले होते. तर ते पीठ गरम गरम असतानाच उकड मळावी लागते आणि ते मळत असताना थोडासा हात भाजत होता. म्हणूनच मी म्हटलं बहिणाबाईंची ओळ की आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. पण इथे आधी हाताला चटके बसले आणि मग छान छान मोदक खायला मिळाले गोड गोड. तुम्ही संकष्टीच्या दिवशी उपास सोडण्यासाठी काय काय पदार्थ करता? आमच्याकडे तर वरण, भात, बटाट्याची भाजी आणि मोदक. मोदक नसले तर एखादा गोड पदार्थ, त्याच्याबरोबर चपाती वगैरे असते. मोदक करायलाच वेळ लागतो त्यामुळे मोदक असतात त्यावेळेला बाकी काही चपाती वगैरे केली जात नाही. मागच्या वेळेला 2-3दा उकड बिघडलेली होती, पण यावेळेला बऱ्यापैकी उकड जमली होती आणि जेव्हा असं स्टीमरवरचं झाकण काढलं ना, तेव्हा तो जो काही सुगंध आला होता हळदीच्या पानाचा, तो एक नंबर होता आणि मोदकसुद्धा छान झाले होते. हळदीची पानं किंवा केळीचं पान असं काहीतरी घालून करतात मोदक. मी दरवेळेला घालत नाही हळदीची पानं, पण थोडीफार कधीतरी घालते. तर इथे छान असे मोदक उकडून घेतले, देवाला नैवेद्य दाखवला आणि प्रणम्यम वगैरे म्हणून घेतला आणि मग जेवायला बसलो. तर अशा पद्धतीनं माझा काहीसा त्या दिवशीचा दिवस गेला होता. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.